एक कुशल एक कुशल दादा दादा दर्शन चालू आहेत ना सध्या. माननीय सौ उषा पवार, कडू मॅडम, ढेले मॅडम यांनी करावं असं मी घोषित करतो. सदस्य नोंदणी फॉर्म झाली ना तर मग मीटिंग लावायला सांगू तेव्हा सगळ्याच असतील ना आनंद झालाय मी आल्याचं. त्यांचं नाव घेतलंच पाहिजे. सगळ्यांना माझा नमस्कार. जिजाऊ काय काम करते माहिती आहे, तरी पण ताईंचा आग्रह थोडस सांगा तर सांगते. जिजाऊ गेली 16 वर्ष कोकणच्या 5 जिल्ह्यांमध्ये संस्थापक अध्यक्ष माननीय निलेशजी भगवान सांबरेचे त्यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, शेती आणि संघटन या 5 मुद्द्यांवर विशिष्ट काम करते. शिक्षणावर जिजाऊच्या स्वतःच्या 8 सीबीएसई शाळा आहेत. तर तिथे कपडेही आपण देतो, वही पुस्तकही देतो, सगळ्या प्रकारच्या सुखसोयी फ्री आहेत. जेणेकरून आपली मुलंही शिकली पाहिजे. ज्याच्याकडे पैसा आहे तो सीबीएसईला टाकतो,
तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सीबीएसई बोर्डाची फीस काय आहे ती. तर तशा आपल्या 8 शाळा आहेत. त्याचबरोबर 9वी पासून तुम्ही सांगा तर सदस्य फॉर्म त्याच्यासाठी भरायला लावलेत. त्यातही आपले विद्यार्थी असतील ना ज्याला डॉक्टर इंजिनियर व्हायचंय, त्याला जीई नीटची एक्झाम देणं ही कंपल्सरी. तर त्याची तयारी आपल्या झडपोलीच्या शाळेत 9वी पासून करून घेतली जाते. तर आपण तिथे आपले विद्यार्थी पाठवू शकतो. त्याचबरोबर 11वी 12वीला सायन्स, आर्ट्स, कॉमर्स जीई आणि नीटचे क्लासेस उपलब्ध आहेत. आपण आपले विद्यार्थी तिथे ठेवू शकतो. त्याचबरोबर शिक्षणावर आपली अंधामती म्हणजे मुलांची निवासी शाळा आहे झडपोली इथे. आपल्या माहितीत कोणी असलं तर ते आपण पाठवू शकतो. दरवर्षी 25 लाख वह्यांचं वाटप केलं जातं. 31 पोलीस अकॅडमी आहेत का आपली मुलं पोलीस झाली पाहिजेत. त्यासाठी आपल्याही कोणी ओळखीचे असले तर तेही आपण झडपोलीला पाठवू शकता. त्याचबरोबर 31 आहेत म्हणजे अगदी कल्याणपर्यंत आलेले आहेत, आपल्याकडे नाहीये. जागा उपलब्ध झाली तर आपण इकडेही काढायचा विचार करतोय. त्याचबरोबर 47 युपीएससी एमपीएससी वाचनालय आहेत. का जसं आपली महानगरपालिका आहे का नगरपंचायत आहे तिथला आयुक्त हा आपला बसायला पाहिजे, तेव्हा तो आपल्या समस्या समजणार आहे ना. त्यासाठी उद्याचा तहसीलदार अगदी तहसीलदार प्रांतापासून तर ठाण्याच्या जिल्हाधिकारी खुर्चीवर हा आपला माणूस बसायला पाहिजे. हे सांगले साहेबांचं स्वप्न आहे. त्याच्यासाठी युपीएससी एमपीएससीची 47 वाचनालय. बदलापूरलाही 28 तारखेला आपल्याकडे एक वाचनालयाचं ओपनिंग झालंय. आपले विद्यार्थी कोणी असतील तर आपण तिथे पाठवू शकतो. त्याचबरोबर सोनोग्राफी सेंटर चालू झालंय. अगदी अल्प दरात आहे. म्हणजे इथे आपल्याला अंबरनाथला जायला लागायचं, आता अंबरनाथला जाण्याची गरज नाही. जिजाऊनी ही सुविधा आपल्यासाठी इथे आणलेली. त्याचबरोबर शिक्षणावर तर एवढं सगळं काम करतेच आहे जिजाऊ, तर आरोग्यावरही करते. आरोग्यावर 130 बेड हॉस्पिटल आपलं झडपोलीला होतं. झडपोली हे आमचं गाव आहे, साहेबांचं जन्मस्थान आहे, तिथे आहेत. पण त्याचबरोबर लोकसभेला साहेबांनी सगळ्या जनतेला शब्द दिला होता का ज्या ठिकाणाहून मला जास्त मतं मिळतील त्यांना मी हॉस्पिटल देईन. तर तसं शहापूरमध्ये सगळ्यात जास्त मतं ही साहेबांना भेटली होती. तर 120 बेड हॉस्पिटल हे साहेबांनी आपल्याला दिलेलं आहे. आपल्या लोकसभा क्षेत्रात आहे. आपले कुणी पेशंट असले तर आपण तिथे पाठवू शकतो. त्याचबरोबर 27 जिजाऊ क्लिनिक आहेत आणि अँब्युलन्स 25 आहेत. आपल्या बदलापूरलाही अँब्युलन्स दिलेली आहे. हे आरोग्यावर काम चालू की जेणेकरून माझा विद्यार्थी शिकला पाहिजे, माझा माणूस वाचला पाहिजे, त्याच्यासाठी हे काम चालू आहे. महिला सबलीकरणाचे 2 उद्देश आहेत. एक तर ताई माझी आर्थिक सक्षम झाली, त्याचबरोबर राजकीय सक्षमही झाली पाहिजे. आताच अख्खा सरकार महिलांनी बसवले ना, म्हणजे महिलांमध्ये ती पॉवर आहे. नक्की काय चांगलं काय वाईट हेही त्यांना साक्षरता दिली पाहिजे. नाहीतर आज अगदी चांगली जॉबवाली शिकलेली ताई पण नवऱ्याला विचारूनच मतदान करते कुठलं बटन दाबू म्हणून. तर हे न होता आपण स्वतःच्या डोक्याने बटन दाबलं पाहिजे, तेही जिजाऊ करते. त्याचबरोबर संघटनेवरही काम चालू आहे. तर उद्याला एक जण आपण कुठल्याही ऑफिसला गेलो तरी आपल्याला विचारणार नाही, पण जेव्हा आपण 50 जणी मिळून गेलो तर आपल्याला विचारतील की नाही. ही संघटनेची ताकद असते. तर त्याच्यासाठी संघटनेवरही काम करतोय, शेतकऱ्यांवरही काम करतोय. मी पुन्हा तुमच्या सगळ्या महिलांना भेटायला येईन तेव्हा महिला सक्षमीकरणाची चांगली मोठी माहिती देईन, पूर्णच्या पूर्ण माहिती देईन. पण सध्या जिजाऊ एवढंच काम करते. पण जे आजपर्यंत कुठल्या पक्षाने कुठल्या नेत्यांनी काम नाही केलं ते सगळं जिजाऊनी केलेलं आहे. 16 वर्ष काम केल्यानंतर साहेब लोकसभेला उभे होते का जेणेकरून तेही आपल्याच विकासासाठी. 8 सीबीएसई शाळा आहेत. उद्याला आपल्याकडनं चांगली मतं भेटली असती तर आपण हक्कानी साहेबांना सांगितलं असतं एक शाळा आमच्याकडेही काढा. आपण हक्कानी सांगितलं असतं 2 क्लिनिक आमच्याकडेही द्या. तरी साहेबांनी सोनोग्राफी सेंटर दिले, त्याचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा करून घ्या. युपीएससी एमपीएससीचं वाचनालय दिलंय, तिथेही विद्यार्थ्यांना पाठवा. कारण ताई जोपर्यंत आपली मुलं शिकणार नाही तोपर्यंत आपली प्रगती नाही होणार. हे सत्य आहे, हे सत्य आपण जाणलं पाहिजे. तर असं जिजाऊ पूर्ण कोकणामध्ये काम करत आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सहकार्याने तुमचं प्रेम असंच राहू द्या. एवढं बोलून मी थांबते. जय जिजाऊ. आणि सर्व महिलांनी नक्की आम्ही म्हणजे एकत्र येऊ आणि सर्व म्हणजे बचत गटाचे फॉर्म भरून तुमचं मार्गदर्शन घेऊ आणि पुढे कुठच्यासारखं काम आम्ही करू. धन्यवाद. गणपतीला सांगितलं गाडी विकून टाकली नाही एकच होतं गणपतीला बोलत
बोलतो मग काही घरी जातो. सहा किती झाले बघितलं तुम्ही स्वतः होता थोडे जवळ आले करतो एक दिवस कार्यक्रम. मी कुठे गेले येते ना बरोबर यापूर्वी त्या दोघींना पाठवू शकतो. दादा काय करतो.